महाराष्ट्र. तर पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. धन्यवाद अजित सर. सामन्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पालघर जिल्ह्यातील दोन मातब्बर बलाढ्य दिग्गज आणि महाकाय संघांमध्ये ही महत्त्वपूर्ण लढत या ठिकाणी सुरू होते. एका बाजूने 2023-2024 या एका हंगामामध्ये 1 नाही, 5 नाही, 10 नाही, 15 नाही, 20 नाही, तर तब्बल 23 अंतिम सामन्यामध्ये विजय पताका रोवणारा सातपाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर विपक्षात आपण पाहू शकाल शिरगाव. अशा दोन संघांमध्ये महत्त्वपूर्ण लढत सुंदर जल परिपूर्ण केला जातोय. मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल अद्वितीय गोलंदाजीचा नजराणा. डिस्क चॉकी खूप सुंदर पद्धतीने या सुश्राव्य स्वरूपाचं संगीत आपण ऐकू शकलात. धावांची टोटल आतापर्यंत 0 या अंकावरती एक गडी बाद झालेला आहे. 2 चेंडू फेकून झालेले आहेत. अवधूत कामत बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फुल टच चेंडू ऑन साइडला खूप छान पद्धतीने जागा बनवून डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू मात्र सरळ निघून जातोय चौकारासाठी. गुड शॉट ऑफ क्वालिटी. 4 धावा. साहेबांचं शुभागमन इथे झालंय. त्यांचा आम्ही शब्दफुलाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम सनीजी राऊत साहेब. पहिले 2 चेंडू अद्वितीय बघायला मिळाले, परंतु तिसरा चेंडू फुलटॉस मेगा स्क्रीनवर अवधूत कामत. ध्रुव 11 सातपाडी संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज या आधीचं वर्ष ज्याने गाजविलंय. सॉलिड फॉर्म मध्ये बघायला मिळाला होता 2023-24 या कॅलेंडर इयर मध्ये. यावेळेस डिरेक्ट हिट झालंय. लाऊड अपील आहे. थर्ड अंपायर रेफर करण्यात आला आहे तो जयेश मोरे यांच्या माध्यमातून. चला या ऑफिशियल्स आपण निरीक्षण आणि परीक्षण करायचं आहे. या ठिकाणी एक्झॅक्टली डिसिजन काय आहे काही क्षणांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचविला जाईल. जबरदस्त टीम वर्क मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. अद्वितीय क्षेत्ररक्षणाचा दिलकश नजराणा आपल्याला बघायला मिळाला. वीरेंद्र बाबरे अगदी 2 दिवसांपूर्वी जो मुरबाड तालुक्यातील वडवलीच्या मैदानामध्ये ज्याला आपण पाहिलं ताई पॅकर्स पालघर या संघाकडून खेळत असताना. आणि यावेळेस मात्र पंचांचा निर्णय पोहोचला गेलाय. फलंदाज बाद. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे क्षेत्ररक्षणासाठी. अद्वितीय क्षेत्ररक्षण वीरेंद्र बाबरे. संपूर्ण पालघर जिल्ह्याचा विचार जर आपण केला तर पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार, विक्रमगड 8ही तालुके आणि त्या समवेत कोकण, देश, मराठवाडा, विदर्भ, सिंधुदुर्ग, रत्नागिरी केवळ आणि केवळ वय वर्ष 20 ते 22 वर्ष असताना ज्याने गाजविलंय असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय वीरेंद्र बाबरे. अपकमिंग रायझिंग स्टार सातपाडी गावाच्या माध्यमातून. आणि आपण जर 5 दिवस मागे गेलो तर धडाकेबाज या चषकामध्ये टेनिस बॉल क्रीडा विश्वातील हँडसम क्रिकेटर अर्थातच पवन केणेच्या विरोधात काही जबरदस्त स्विच हिटचा षटकार त्याने खेचला होता. वीरेंद्र बाबरेच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकलात. धावांची संख्या फलकावरती आहे केवळ 4 धावा. 2 गडी गारद. 4 चेंडू फेकून झालेले आहेत. न्यू मॅन इन दिलीप राऊत कन्स्ट्रक्शन प्रेझेंट शिरगाव या संघाकडून सूरज खामकर. दोन्ही देखील संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही देखील संघ मातब्बर आहेत. पालघर टेनिस बॉल क्रीडा विश्व ज्यांनी दणाणून सोडलंय असे 2 संघ एकमेकांच्या विपक्षात. यावेळेस फुलटॉस जरूर होता परंतु गतीमध्ये कमालीचं परिवर्तन बघायला मिळालं. ते अवधूत कामतच्या माध्यमातून. हे स्पेशालिटी आहे, हे विशेषता आहे, हे नैपुण्य आहे, हा तरबेजपणा आहे तो अवधूत कामत या गोलंदाजाचा. एक अग्रमानांकित, अग्रवलयांकित, अग्रगण्य, अग्रणी, हाय क्वालिटी, हाय प्रोफाईल गोलंदाज म्हणून मला का ओळखलं जातं ते पहिल्या षटकात दर्शवून देत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू फेकून झालेले आहेत फलकावरती. 5 धावा. 2 गडी गारद. डळमळीत सुरुवात
आपल्याला पाहायला मिळते दिलीप राऊत कन्स्ट्रक्शन प्रेझेंट शिरगाव या संघाची आपल्या षटकामधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर अवधूत कामत राईट आर्म अराउंड द विकेट. पुन्हा एकदा बघा फोल्टर जरूर तो पिच करतोय परंतु चेंडूला डीप पर्यंत नेतोय. गतीमध्ये कमालीचं परिवर्तन ज्याला बॅक ऑफ द हँड स्लोवर वन म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. ड्वेन ब्रावो कॉपीबुक स्टाईलची गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ फिनिश होतोय. अधिकृत स्वरूपामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 6 या अंकावर 2 गडी गारद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. या ऐकूया डिस्क जॉकीला वळूया सेकंड ओव्हरकडे. सुनीलजी राऊत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो हे स्वागत सन्मान परिपूर्ण करण्याकरिता आदरणीय संजय दादा किने यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय सुनीलजी राऊत यांचा शुभ सन्मान करावायचा आहे. एक चांगलं सुंदर व्यक्तिमत्व, अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शेर दिल व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मेगा स्क्रीनवर. आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुनीलजी राऊत साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलीत त्याबद्दल संपूर्ण विकेएम मंडळ आपलं शतशः ऋणी आहे. थँक्यू सो मच. वळूया सामन्याकडे. पहिल्या षटकाचा जो खेळ आहे तो पूर्णपणे ध्रुव 11 सातपाटी संघाच्या नावावरती राहिलाय. मोमेंटमला पूर्णपणे शिफ्ट केलाय आणि 6 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा खर्च करत 2 गडी गारत. न्यू बॉलर नवीन गोलंदाजी मार्कवर पालघर जिल्हा क्रिकेटचे शान म्हणून ज्याला ओळखलं गेलंय वीरेंद्र बाबरे. यावेळेस मात्र साइडला लेफ्टचा फटका डेव्हिड वॉर्नर कॉपीबुक स्टाईल चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. लगातो 6. चौकी सॉलिड शॉट. रावळे संघाचा प्रतिनिधी कृपया करून आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा नम्र विनंती. स्पर्धेच्या माध्यमातून सूरज खामकर ब्रँडचा ब्रँडेड षटकार आपण पाहिलाय. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये डिस्पॅच केलं. ते फलंदाज अर्थातच सूरज खामकर ब्रँड ऑफ शिरगाव अनुभवी खेळाडू आहे. अष्टपैलू नेतृत्व म्हणून सूरजची ओळख. वन्स अगेन वीरेंद्र. यावेळेस पुन्हा चेक लेफ्ट केले सुरेश रैना ऍडम गिलक्रिस्ट मॅथ्यू हेडन डेव्हिड वॉर्नर कॉपीबुक स्टाईल बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार. सूरज खामकर ऑन फायर. पण सन्मान केला जाईल आम्ही विनंती करतोय. किरणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय. रावळे संघ प्रतिनिधी कृपया करून आपण विना विलंब मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधावा नम्र विनंती. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय आदरणीय प्रवीणजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान प्राध्यापक किरण पाटील सरांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होताना आपण बघतो. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ही ईश्वर चरणी प्रार्थना. वेलकम बॅक. सुरेख पद्धतीने आपण बघू शकाल सूरज खामकरची फटकेबाजी विध्वंसक आक्रमक चित्रबाणू पवित्रा या षटकामध्ये त्याने दर्शवला आणि ते पुनरागमन केलंय. ते दिलीप राऊत कन्स्ट्रक्शन प्रेझेंट शिरगाव या संघाने धावांची टोटल आहे फलकावर 19 धावा. 1.3 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. वन्स अगेन बॉलर वीरेंद्र बाबरे बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस टप्पा खूप सुंदर बघायला मिळाला. हाफ हॉली स्वरूपात चेंडू पडल्यानंतर राईज होतोय. फलंदाजाला सरप्राईज करतोय. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिमच राहील लक्षात असू द्या. क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये आपण आतापर्यंत दोन्ही देखील संघांकरिता वाईट तथा विमरकरिता प्रत्येकी एक रिव्ह्यू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 4 षटकांचं शॉर्ट टर्म क्रिकेट. वन्स अगेन वीरू बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला सजवलेला फटका आहे
काऊ कॉर्नर परिक्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि काय फेकी, जबरदस्त रॉकेट थ्रो, याला म्हणतात प्रोफेशनल क्रिकेट, टॉप लेवलचं क्रिकेट या ठिकाणी आपण पाहू शकतायत. डीप मधून जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नजराणा सुमितच्या माध्यमातून. चला रावळे संघ नाही, कृपया करून माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यावं मुख्य व्यासपीठाजवळ. नम्र विनंती. स्पर्धेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या अंकावर. महागडे षटक, आतापर्यंत या षटकाचा विचार जर आपण केला तर 14 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत 5 चेंडूंमध्ये. एका बाजूने सूरज खामकर, त्याच्या जोडीने शशांक राऊत, 2 फलंदाजांमध्ये एक पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चा खेळ ऑफिशियली एंड होतोय आणि या 2 षटकांच्या समाप्तीखेर धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 2/0, 20 धावा, 2 गडी गारद. प्रथम फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता दिलीप राऊत कन्स्ट्रक्शन प्रेझेंट शिरगाव. यानंतर होणारा सामना ज्या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत, जागमाता रावळे विपक्ष मंगलमूर्ती विराथन, दोन्ही देखील संघांचे कर्णधार आपण कृपया करून इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ उपस्थित राहण्याची कृपा करावी. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय, 20 धावा फलकावर, 20 रन्स प्रोग्रेस कार्डवर. थँक्यू. वही आपण मुख्य मंचाकडे सन्माननीय आदरणीय अजयजी किनी साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय आणि भुवनेश सरांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण अजयजी किनी साहेबांचा यथोचित शुभ सन्मान करायचा आहे. एक शाही सन्मान आपण बघतो. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि मायेचं पुष्पगुच्छ दिलं जाते. त्यानंतर सन्माननीय शशिकांतजी किनी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या सन्माननीय आदरणीय शशिकांत किनी साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान केला जातोय प्रवीण किनी सरांच्या शुभ हस्ते. शशिकांतजी किनी साहेब यांचा शुभ सन्मान प्रवीणजी किनी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. हा सत्कार आजच्या संपूर्ण दिवसभर आपण करणार आहोत आमच्या सर्व मान्यवरांचा. या स्पर्धेची आठवण, एक सन्मान चिन्ह आणि मायेचं पुष्पगुच्छ. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. षटक क्रमांक 3 ला या ठिकाणी होते सुरुवात. पंचांचा इशारा पोचला गेलाय. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रोल नंबर 22 व्हाईट बॉल या ठिकाणी दर्शविला जातोय. धावांची संख्या जाऊन पोहोचलाय प्रोग्रेस कार्डवर 21, 21 धावा. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या केवळ 6, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचं वाईड स्वरूपात आपण पाहिलाय. वन्स अगेन सुमित म्हात्रे, गुड डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. अँड व्हेरिएशन इज द बेस्ट एव्हर वेपन इन अ क्रिकेट. एका गोलंदाजाचं अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र काय असेल तर त्याचं व्हेरिएशन. आणि म्हणूनच मोहम्मद शमीच्या मुखामधून ते शब्द निघाले की एखाद्या गोलंदाजाकडे वेग नसला तरी चालेल, परंतु योग्य लाईन, योग्य लेंथ आणि चांगले व्हेरिएशन्स त्या गोलंदाजाकडे असायला हवेत. आणि ती विविधता, ते मिश्रणयुक्त संमिश्रयुक्त गोलंदाजी सुमित म्हात्रेच्या माध्यमातून. ब्रँड ऑफ 7 पार्टी. यावेळेस टप्पा पडल्यानंतर हलकासा कट झाला चेंडू लेग कटरच्या स्वरूपामध्ये. या चेंडूची पिचिंग बघायला मिळाली. यावेळेस लेंथ खूप चांगली निवडली. गोलंदाज सुमित म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. या आधीचा चेंडू जर आपण पाहिला तर हाफ हॉली लेंथवरती होता. त्यानंतरचा चेंडू त्याने गुड लेंथ स्पॉटवरती पिच केलाय. थोडंसं पुनरागमन केलं पहिल्या वाईट चेंडू नंतर. धावांची संख्या तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल, स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये 21, लॉस ऑफ 2 विकेट्स. सुपर मॅच. 2 मातब्बर संघांमध्ये कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष. चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध टणक पट्टीवर. वन्स अगेन सुमित ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस फटक्याची निवड. वीरेंद्र बाबरे त्या ठिकाणी तैनात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि तितकीच बहारदार फेकी आकाश मार्गाने या ठिकाणी अनुभवाला मिळाली. धावांची संख्या 22, लॉस ऑफ 2 विकेट्स. 15 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत. केवळ 4 षटकांचा हा सामना आहे. उर्वरित स्वरूपात जर आपण पाहिले तर येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि येथून सूरज खामकर आणि त्याच्या साथीने शशांक राऊतला विचार करावा लागेल तो मोठ्या फटक्यांचा. कारण ऍट लिस्ट तुम्हाला 40+ पोहोचावंच लागेल. कारण ध्रुव 11 7 पाडी संघ बॅटिंग लाईनअप खूपच स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळाला आहे. तो गतवर्षी मागच्या हंगामामध्ये 23 अंतिम फेरीचे सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि म्हणूनच तो कॉन्फिडन्स लेवल उंचावला गेला संघाचा. व्हाईट बॉल. पंच जयेश मोरे, ब्रँड ऑफ गिवली यांचा इशारा या ठिकाणी पोहोचला जातोय. अतिरिक्त स्वरूपामध्ये धावांचा आलेख या ठिकाणी उंचावला जाईल. प्रोग्रेस कार्डवरती जाऊन पोहोचतोय 23 या अंकावर.
चर्चा आहे सध्या, चर्चेचा विषय ठरलाय पालघर टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये 2 वर्ष मागे जर आपण गेलो तर धाकटे डहाणू संघ चर्चेत होता आणि 2023 ते 2024 ध्रुव 11 सातपाडी संघ अर्थातच चर्चेचा विषय. तब्बल 23 फायनल्स. वन अगेन्स्ट सुमित. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, परंतु निर्जन स्थळी जाऊन आदळलेला हा चेंडू आपण पाहिलाय. तत्पूर्वी सुरेख पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स सूरज खामकर अँड शशांक राऊत या दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून धावांची टोटल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर 25 धावा. षटक क्रमांक 3 मधील 4 चेंडू फेकून झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये केवळ 5च धावा सुमित म्हात्रे याने खर्च केलेल्या आहेत. आतापर्यंत एकही मोठा फटका त्याने खेचून दिलेला नाहीये. इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण. काही क्षणांसाठी आठवण यावी बिशन सिंग बेदी यांची. 11 जून 1975च्या दिवसामध्ये अफलातून 12 षटकांमध्ये केवळ 6 धावा लीड्सच्या मैदानामध्ये. तो इतिहास मात्र घडला होता. तो बिशन सिंग बेदी प्राऊड ऑफ इंडियन क्रिकेट आणि त्यांच्या आठवण या ठिकाणी सुमित म्हात्रे करून देत आहेत. तर दुसऱ्या बाजूने खऱ्या अर्थाने बापू नाडकर्णी यांची आठवण यावी. 1964 मध्ये आपण पाहिलं होतं 21.5 षटके अर्थातच 131 चेंडू पाठोपाठ निर्धाव फेकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा बापू नाडकर्णी यांनी मात्र प्रस्थापित केला, एस्टॅब्लिश केला एक अबाधित रेकॉर्ड आणि त्याची देखील आठवण सुमित म्हात्रे या ठिकाणी करून देत आहेत. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत या षटकात केवळ 5च धावा खर्च. शेवटचा चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी व्हाईट बॉल. जयेश मोरे यांचा इशारा या ठिकाणी पोहोचला गेलाय. अतिरिक्त स्वरूपातील आणखीन एक धाव या ठिकाणी फलकामध्ये ऍड केली जाईल. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नेत्रदीपक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम नजरेच्या कवाक्षामध्ये आणि हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवून रुतवून ठेवावी अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. VKM ट्रॉफी 2024 स्वर्ण महोत्सवी वर्ष. गोलंदाज यावेळेस मात्र आपण बघू शकाल जबरदस्त काऊ कॉर्नरच्या वरून अद्वितीय फटक्याची निवड बघायला मिळाले. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ब्रँड ऑफ शिरगाव सूरज खामकर आणि काय क्रीजचा वापर केलाय. लेग स्टंप वरती स्टान्स त्याने घेतला, तदनंतर पूर्णपणे ऑफ स्टंपच्या पलीकडे येऊन हा पुलचा फटका पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल गोलंदाजाची 32 गोल करणारा षटकार. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर. ते एकंदरीत आपण पाहतोय 32 धावा. मी सन्माननीय श्री वंदेश पाटील यांचा या ठिकाणी सत्कार करू इच्छितोय. आम्हाला त्यांनी आदर्श संघ ही ट्रॉफी दिलेली आहे. मी प्रवीण भैर यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी त्यांचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय श्री वंदेश पाटील बोईसर यांनी आम्हाला आदर्श संघ ही ट्रॉफी सन्मानित केलेली आहे. सन्माननीय श्री वंदेश पाटील, जोरदार टाळ्या वाजवायचे आपण. यानंतर आपण पुढचा सत्कार करतोय श्री मनोहर किनी. मी मनोहर किनी यांना विनंती करतोय की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. प्रवीण भैर यांच्या हस्ते हा सत्कार दिला जाईल. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण यांचा सत्कार करतोय. सन्माननीय श्री मनोहर किनी आमचे ज्येष्ठ खेळाडू, एक तेज गोलंदाज म्हणून त्याची ख्याती होती आणि असे आमचे मनोहर किनी यांचा आपण आपल्या संघातर्फे सत्कार करतोय. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांचा आपण धन्यवाद. वेलकम बॅक. चला वळूयात पुन्हा एकदा मुख्य खेळपट्टीवर. धावांची टोटल जाऊन पोहोचले आतापर्यंत प्रोग्रेस कार्डवर 32 धावा. खूप चांगल्या पद्धतीने प्रथम फलंदाजी करत असताना ही स्थिती पाहायला मिळते. दिलीप राऊत कन्स्ट्रक्शन प्रेझेंट शिरगाव या संघाची चांगल्या स्वरूपात गुणलेखन या ठिकाणी अनुभवायला मिळतं स्पर्धेच्या माध्यमातून. स्टर अमर पाटील ब्रँड ऑफ मायकोप आणि जादूची 5 बोट अर्थातच गोल्डन मॅजिक फिंगर्स आणि त्यांच्या माध्यमातून हा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. 32 लॉस ऑफ 3 विकेट्स. सन्माननीय श्री जगदीश घरत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे तिचं हार्दिक स्वागत.
शेवटचं आणि अंतिम षटक ही प्रगती पथावर पाहायला मिळतं. न्यू बॅटर इन होतोय मिस्टर वसीम राजे इन ऍक्शन पाहायला मिळतोय. बॅटिंग ॲट नंबर 5 मिडल ऑर्डर मध्ये. बघूया कशा रीतीने खेळ येथून शेवटच्या 5 चेंडूंमध्ये अटॅकिंग फलंदाजीची अपेक्षा शिरगाव संघाकडून. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून खूप दूर खेळला गेला. येथे रिव्ह्यू घेतला जातोय खऱ्या अर्थाने आपण बघू शकाल. चला ऑफिशियल्स या येथे आपण परीक्षण करावयाचं आहे. निलेश 2 मिनिटं. आपण पुन्हा एकदा सत्कारकडे जाऊया व्यासपीठावरती. मी सन्माननीय निलेश घरत यांचा या ठिकाणी सत्कार करू इच्छितोय. आपण निलेश घरत आपण पुढे या. शशिकांत किनी यांना विनंती करतो की आपण निलेश घरत यांचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्माननीय श्री निलेश घरत यांचा सन्मान होतो. डिलिव्हरी वेलकम बॅक. 32 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. वन्स अगेन बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर वैभव. खोलवर टप्प्यावरचा चेंडू होता. यॉर्क लेंथ वाईड यॉर्कच्या स्वरूपामध्ये चेंडूची पिचिंग बघायला मिळाली. वैभव तरे सो बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. शेवटचं आणि अंतिम षटक इकॉनॉमिकल राहिले. गोलंदाज जर वीरेंद्र बाबरेचं षटक वगळलं तर अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण उच्च श्रेणीय स्वरूपात आपण पाहू शकला. ध्रुव 11 सातपाडी संघाच्या माध्यमातून मेगा स्क्रीनवर वैभव तरे शेवटचे 3 चेंडू कशा रीतीने हाताळेल याकडे लक्ष वेधित झालंय सर्व रसिक मायबा प्रेक्षक वर्गांचं. 33 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3.3 षटकांचा खेळ परिपूर्ण. 3 या अंकाची फार मोठी जुगलबंदी सध्या प्रोग्रेस कार्डवरती पाहायला मिळते. 3 जून 1965 जन्मदिवस वसीम अक्रम 502 विकेट्स. वन डे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये त्याची देखील आठवण यावी कारण 33 धावा 3 गडी बाद 3.3 षटकांचा खेळ फिनिश बघायला मिळाला. येथे अतिरिक्त धाव घेण्याचा मोह टेम्पटेशन धावचित केलं जाईल का तर यावेळेस मात्र पंच त्या ठिकाणी आपला इशारा पोचवित असताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक गडी तंबूच्या आसऱ्याला. गोवान. हॅलो, आपण पुन्हा स्टेजकडे येऊया. यापुढील सत्कारसाठी मी विनंती करतोय विकासजी घरत, सन्माननीय विकास घरत या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार करतोय. मी शशिकांत किनी यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. आमचे विकास घरत एक दानशूर असं व्यक्तिमत्व आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय विकास घरत सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. ओके, धन्यवाद. वाईट बॉल पंच त्या ठिकाणी दर्शवित असताना पंचांच्या भूमिकेमध्ये यंदाच्या हंगामात आपण पाहू शकाल यस रिव्ह्यू घेतला जातोय. चला ऑफिशियल्स आपण पुन्हा एकदा निरीक्षण तथा परीक्षण करावं या वाईट चेंडूचं आणि योग्य परफेक्ट डिसिजन जो पोचवावा ऑन फील्ड. 34 स्कोर कार्डवरती 34 धावा झालेल्या आहेत. टेनिस क्रिकेटचा हा खेळ तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा विषय म्हणून जो ओळखला जातोय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत ज्या खेळाचा गाजावाजा आपल्याला अनुभवायला मिळतो आणि तरुणांचा जीव की प्राण श्वास बनत चाललेला हा टेनिस क्रिकेटचा खेळ सद्यस्थितीमध्ये विकेएम ट्रॉफी 2024च्या माध्यमातून आपण अनुभवू शकतायत. ऑफिशियलचा डिसिजन या ठिकाणी पोहोचला जाईल. वाईट बॉल पंचांचा निर्णय या ठिकाणी पोहोचला जातोय ईश्वर वैद्य यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने क्रिकेटचं साहित्य मुबलक प्रमाणामध्ये स्वप्नील किनी आणि ईश्वर वैद्य खास करून LED बेल्स देखील त्यांच्याकडे आता अवेलेबल आहेत. एक चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व पंचांच्या भूमिकेमध्ये. वॉकी टॉकी देखील त्यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आणि क्रिकेटच्या माध्यमातून हे क्रिकेटचं साहित्य क्वालिटी क्वांटिटीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये मुबलक प्रमाणामध्ये स्वप्नील किले अँड ईश्वर वैद्य यांच्या माध्यमातून आता पालघर जिल्ह्यातील क्रिकेटसाठी उपलब्ध. 35 धावा फलकावर शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन वैभव तरे.
टप्पा पडल्यानंतर चेंडू पूर्णपणे सबमरीन बघायला मिळाला. पंच त्या ठिकाणी दर्शवित असताना इनिंग पूर्णपणे ब्रेक होते. 4 षटकांचा खेळ फिनिश होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असताना प्रोग्रेस कार्डवर दिलीप राऊत कन्स्ट्रक्शन प्रेझेंट शिरगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा 4 गडी गारद अशी स्थिती पाहायला मिळते. 36चं टार्गेट निर्धारित 4 षटकांमध्ये ध्रुव 11 सातपाटी या संघासमोर. आपण भुवनेश भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. दरम्यान आपण जातो या ठिकाणी भुवनेश भोईर सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय संजय चिकिनी सरांच्या शुभ हस्ते भुवनेश्वर भोईर सरांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि मायेचं पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी करतो. वेलकम भुवनेश ची भोईर साहेब. त्याच्यानंतर आपण निलेशजी खरे साहेबांचा चंद्रकांत किनी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. चंद्रकांतजी किनी साहेब आपण या. चंद्रकांतजी किनी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आमचे सर्व पाठीराखे आपण बघतायत या स्पर्धेच्या माध्यमातून आपली सदिच्छा भेट आम्हाला देत आहेत आणि अतिथी देव भव ही आपली संस्कृती आणि त्यांचं जतन करताना VKM क्रीडा मंडळ भरणेपाडा. त्यानंतर सन्माननीय सतीशजी किणी सरांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतो. वेलकम सतीशजी किणी साहेब, आपण आलात. आमच्या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. वेलकम. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेच्या माध्यमातून देताना सन्माननीय सतीशजी किणी साहेब, संजयजी किणी सरांच्या माध्यमातून यथोचित शुभ सन्मान पण विराजमान व्हा आणि मॅचचा मनमुराद आनंद आमच्या मुख्य मंचावरून घ्यायचा. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. मंगलमूर्ती विराथन टॉस साठी अतिशय सुंदर पालघर डहाणू एक गाव एक कन्सेप्ट मॅच खेळली जाते. शिरगाव बनाम ध्रुव 11 सातपाटी मधलं बॅटल आणि टार्गेट सेट केले 36 धावांचं. 9च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता मंगलमूर्ती विराथन विपक्ष जागमाता रावळे. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यावं. टॉस बॉक्स मध्ये अतिशय सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा सुवर्ण महोत्सवी चषक 2024-25. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आमचे पंच आपल्याला बघायला मिळतात. स्वप्नील किनी आणि ईश्वर वैद्य यांचे एक जबरदस्त पॅनल सातत्याने अविरतपणे या ठिकाणी खूप चांगले डिसिजनने सर्वांच्या नजरा वेधून घेत आहेत. एक अप्रतिम डिसिजन आपल्याला बघायला मिळते. अनेक मोठ्या स्पर्धा तेही कव्हर करतायत आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देतोय की तुम्ही आपण मॅच कडे. तर 36 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेले. 9च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. सातपाटी बनाम शिरगाव मधलं बॅटल आपल्याला बघायला मिळते. दिलीपजी राऊत कन्स्ट्रक्शन शिरगाव बनाम ध्रुव 11 सातपाटी. ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये आले. नेत्रों में सपना होगा 36 रन हमें बनाना है, अगली मैच में पहुंचना है और इस मैच को जीत के एक अच्छा मैचेस देना है कि हमें इस ट्रॉफी की तरफ आगे कदम बढ़ाना है. तो देखना इस समय किस तरह से होगी बल्लेबाजी. 36 एक अच्छा टारगेट. 9 के औसत से रन बनाने होंगे लेकिन दोनों ही कसी हुई टीम है. दोनों टीमों के पास बेहतरीन गेंदबाजी बेहतरीन बल्लेबाजी है. अब गेंदबाजी के लिए आए हैं नितेश मोरे. अपनी टीम के एक बेहतरीन गेंदबाज है, फ्रंटलाइन गेंदबाज. मंगलमूर्ती विराथन संघाने किया टॉस साठी. नितेश मोरे गोलंदाजी ट्रॅकवर. तर समोर आहे भावेश. नॉन स्ट्राइक इन
साईड स्क्रीनच्या इकडे गोंधळ करू नका प्लीज. आदरणीय निनादजी पाटील यांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ या. आदरणीय सन्माननीय निनादजी पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. दोन्ही देखील संघांच्या माहितीसाठी एका बाजूने विकेएम ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूने सुवर्ण महोत्सवी वर्ष असं एकंदरीत करण्यात आलेलं आहे. दोनपैकी एक उच्चार आपल्या मुखामधून करायचा आहे. निनादजी, आपण दोन्ही देखील संघांना चॉईस द्या आणि तदनंतर नाणेफेकीचा कौल या दोन्ही देखील संघांमधून परिपूर्ण केला जाईल. भविष्य यांच्याकडनं सुंदर स्टार्ट बघायला मिळते. थोडीशी शफल झाली ऑन साइडला, चेंडूला प्रॉपर मिडल ऑफ द बॅट केलेले आहेत. बॅकवर्ड स्कोर लेग लॉंग लेग मधनं येतोय भावेश नावाचा एक आक्रमक पावित्रा घेतलेला चौकार. ग्रुपचे सन्माननीय चंद्रकांत म्हात्रे सरांचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय दोन संघांमध्ये. मंगलमूर्ती विराथन संघाचा कॉल असेल. विकेएम असा उच्चार या ठिकाणी ऐकायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला जातोय मंगलमूर्ती विराथन या संघाच्या माध्यमातून. काय निर्णय असेल रितेश? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? और किती आहे? 50 ते 55 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न. आणि त्यासाठी महत्त्वपूर्ण गोलंदाज प्रणय पाटील, मी स्वतः आहे, सुमित आहे, बंटी आहे. ओके. एकंदरीत विजय क्रीडा मंडळ भरणेपाड्याचं आयोजन आणि नियोजन कसं वाटलं तुम्हाला? आयोजन खूप सुंदर आहे आणि खेळायला पण मजा येते. शेवटचा आणि अंतिम प्रश्न, टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही खूप दाटीवाटीने बघत असाल, स्वतः देखील आयोजक आहात. तुमचा फेवरेट खेळाडू कोणता, ज्याला तुम्ही फॉलो करतात, लाईक करतात आणि त्याच्यासारखं बनण्याचा नेहमीच प्रयत्न करतायत? थॉमस डायस. ओके, आपल्या खेळासाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, हा होता रितेश किणी, ज्याने एकंदरीत नाणेफेकीचा कौल जिंकून मंगलमूर्ती विराथन या संघाच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दुसऱ्या बाजूने जागमाता रावळे संघाचे संघनायक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच मी सुद्धा फिल्डिंगच घेतली असती. आता मनाविरुद्ध खेळायचा आहे. आयडियल स्कोअर 70 क्रॉस. त्यासाठी महत्त्वपूर्ण फलंदाज जीत आहे, नील आहे, हार्दिक, नयन, आशिष. या स्पर्धेला 5 पैकी किती स्टार्स देणार? 4.9. आपल्या खेळासाठी मनापूर्वक शुभेच्छा आहेत. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशा आहे, नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला जातोय मंगलमूर्ती विराथन विटी लाईन मधील एक महाकाय संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. निनादजी, आपलं देखील मनपूर्वक आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करीत आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, अजितजी पाटील सर. सो थँक्यू. होईल आपण मॅच कडे आणि ते भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. दरम्यान आदरणीय चंद्रकांत म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालंय. 18 ग्रुप, चला या प्लीज. आपण विनंती असेल मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न हो. आपल्या ग्रुपचे सर्व मेंबर आले असतील, सर्वांना मी विनंती करतोय आपण यायचे आमच्या मुख्य मंचावरती विराजमान होऊन या मॅचचा मनमुराद आनंद आपण घ्यायचा आहे. टार्गेट सेट केले गेले 36 गुड स्टार्ट इथे बघायला मिळाले. त्याच्यानंतर धावा स्कोअर कार्ड वरती 8. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटल जबरदस्त रंगणार आहे इथे. चला लवकर जायचंय. फलंदाज थोडस स्पीडअप करा आपण. एका बाजूने आदिल आणि न्यू मॅन जातोय वीरू बाबरे. कमी वेळामध्ये जास्त प्रसिद्ध झालेला असा फलंदाज. वय वर्ष 18 ते 19. सातत्याने मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा ध्रुव 11 सातपाटी संघाला कसा करून देतील हे महत्वाचं आहे. कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही अनेक स्पर्धा जरी गाजवल्या असतील तरी वर्तमानामध्ये तुमचं कार्य हे भरपूर महत्वाचं आहे. इतिहास जेवढा महत्वाचा आहे तेवढाही महत्वाचा तुम्ही कसा हँडल करतायत, प्रेझेंट विथ कॉन्फिडन्सने करता का, हे भरपूर महत्वाचं आहे. आणि तसा जर झाला तर जे बॅटल बघण्यासाठी आमचे क्रीडाप्रेमी आलेले आहेत ते मात्र प्रामुख्याने त्यांचं एक टॉप लेवलचं एंटरटेनमेंट होईल, इज नो डाऊट. बघूया नितेश मोरे काय जबरदस्त स्टार्ट देत आहेत. धावा स्कोर कार्ड वरती 8. डेंजरस मॅनला बॅक टू द पॅव्हिलियन कडे पाठवलंय आणि त्यांच्या वन डाऊन फलंदाजाला मात्र बोलवले स्ट्राईक कडे. नाव आहे मिस्टर वीरू बाबरे. बघूया, एक इमर्जिंग प्लेअर आहे, क्षमता फलंदाजाकडे भरपूर आहे. गोलंदाजी मार्कवर मोरे दाखल होताना राईट टू मोर द विकेट. वाडा शॉट, क्या कहने शॉट के, बैलेंस बना दिया. गुड
घुटने के ऊपर और गेंद को खेल दिया सीधा डीप बैकवर्ड टॉस लेग में फ्लैट सिक्स। काबिल तारीफ, प्रशंसा के पात्र, अद्भुत अद्भुत स्टार्ट। आज डगआउट से सेट होके आए हैं, जैसे देखा पूरी तरह से फोकस इस गेंद के ऊपर और ऑन साइड में डीप बैकवर्ड टॉस को एक रीजन में खेल दिया वीरू बाबरे का ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर। काबिल तारीफ शॉट। धावसंख्या पोहोचली ती 14 वरती। इथून मात्र 22 धावांची गरज आहे। सूरज खामकरला बोलवलंय, संघाचा एक अप्रतिम असा गोलंदाज, मोठ्या स्पर्धा खेळण्याची ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि मॅचला आपल्या पक्षामध्ये ओढवण्याची ज्याची विशेषता आहे असा गेम चेंजर गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवर विकेट टेकर गोलंदाज आलाय गोलंदाजीसाठी। आणि समोर आदिल, ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये आपल्या फलंदाजीचं ट्रेडमार्क आणि मैदानाच्या चौफे टोलेबाजी करत ध्रुव 11 सातपाटी संघाला जिंकून दिले। बॅटल रंगणार इज नो डाऊट। बघूया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या अगेन फलंदाज कशा पद्धतीने बॅटिंग करतायत। बेस्ट ऑफ लक बोट प्लेयर। जाऊया सूरज खामकरकडे। पहिला चेंडू घेऊन मार्गस, शॉर्ट बॉल टुर्नामेंटचा सुंदर उपयोग, गुड सेन्सिबल क्रिकेट। थोडंसं फंबल सिंगल कंप्लीट झालंय। धावसंख्या 15 वरती बघायला मिळते। परिपक्वता काय असते, तुमच्यासोबत कोण खेळते, तुम्हाला किती धावा बनवायच्यात आणि तुम्ही त्या कशा पद्धतीने बनवतायत हे तुमची परिपक्वता तुम्हाला सांगते। जसं एखादं फळ हे पिकल्यानंतर 3 प्रकारचे परिवर्तन त्याच्यामध्ये होतात। ते थोडंसं नरम होतं, गोड लागतं आणि प्रामुख्याने त्याचा कलर चेंज होतो। तसं जर तुमच्याकडे परिपक्वता असेल तर तुमच्यामध्ये परिवर्तन बघायला मिळतं। चेहऱ्यावरती तुमचा आत्मविश्वास येतो, तुम्ही नम्र होतात आणि चांगल्या पद्धतीने परिस्थितीला सामोरे जातात, हे महत्त्वाचं। तेव्हा स्कोअर कार्ड वरती 15, 21 ची गरज आहे। 17 चेंडूंचा खेळ शेष आहे। सूरज खामकर जर या ठिकाणी चांगली गोलंदाजी हाताळतायत तर खऱ्या अर्थाने या मॅच मधला जो रोमांच आहे ना, जो एंटरटेनमेंट आहे ना, तो खूप जास्त प्रमाणे तमाम क्रीडा रसिकांना आकर्षित करेल। विकेएमचे आभा मंडल रंगबिरंगी टी शर्ट, मनामध्ये उत्साह आणि टॉप टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडूंचा सुंदर खेळ 4 चांद लावतायत। यावेळेला चांगला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा हाताळण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू हाताळला गेलाय, सिंगल कंप्लीट झालंय। धावा बघायला मिळतात त्या 16 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट। 20 धावांची गरज आहे। प्रयत्नांती परमेश्वर, सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे। प्रयत्न रत्न ईश्वरापेक्षा श्रेष्ठ असं आणि सातत्याने प्रयत्न केल्याने मिळणारा तुम्हाला अनुभव खऱ्या अर्थाने तुमची देहबोली, तुमचा आत्मविश्वास वाढवत असतो। बघूया सूरज खामकर गोलंदाजी ट्रॅकवर। या वेळेला स्विचेट करण्याचा प्रयत्न, मोरे तिथे आहेत, जबरदस्त ट्रॅप होता, सुंदर गोलंदाजी, चांगला थ्रो, टाळ्यांचा गजर करतायत या ठिकाणी पाठीरागे। अतिशय जबरदस्त संघर्ष बघायला मिळतोय। चेंडू झालेले त्या षटकातील 3, 15 मध्ये हव्यात त्या 20 धावा। अनंत हस्ते कमला विराणी देता, घेशील किती 2 करानी आणि नेताच तितुक्या हस्तानी, काही रक्षिशी तू 2 करानी। भगवंत जेव्हा आपल्याला अनेक हाताने देतो तेव्हा मनुष्य 2 हाताने किती घेणार आणि ज्या वेळेला तो असंख्य हाताने घेऊन जातो त्यावेळेला 2 हाताने किती थांबवणार हा एक प्रश्न आहे। बघूया मैदानाकडे कशा पद्धतीने चालते मॅच। सूरज खामकर बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालाय, बॅकफुटला जाऊन हळवारपणे दिशा दिले, एक्स्ट्रा कव्हर्सला सिंगल कंप्लीट झाले, चांगला कॉल, गुड कॉलिंग। धावसंख्या पोहोचेल ती 17 वरती। 19 ची गरज आहे। 14 चेंडू 19 धावा। मैच कभी इधर, मैच कभी उधर और कभी बीच राह में। हे क्रिकेट आहे, क्षणोक्षणाला बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट। आशा आणि अपेक्षेचं ओझ जो मैदानाच्या आतमध्ये समर्थपणे हँडल करेल तोच खरा खेळाडू, परिपक्व खेळाडू ठरतोय। वीरू बाबरेच्या अगेन सूरज तयार होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती। राउंड विकेट या वेळेला पुढचा चेंडू घेऊन, वीरू थांबणार नाहीये, वीरू ऑन फायर, ओव्हर मिड विकेट,
जबरदस्त येतोय हाईन हँडसम षटकार. तुमचं आमचं असतं ते आयुष्य असतं आणि जे विभूती महत्व असतात त्यांचं चरित्र असतं. चरित्र ते असतं जिथे प्रत्येक क्षणाला, प्रत्येक कणाला, प्रत्येक प्रसंगाला अद्भुत घडलेलं असतं आणि छत्रपती शिवरायांचं आहे चरित्र. पुढचं चेंडू या वेळेला वेट केलं, वॉच केलं, हळुवारपणे पॉइंटला एक्झिक्यूट केलं, सिंगल कंप्लीट केले. आक्रमकता आणि संयम यांचा सुंदर समन्वय वीरू बाबरे आपल्या फलंदाजीमध्ये दाखवत आहेत. षटकाची झाली समाप्ती. 24 धावा, 12 चेंडू, 12 धावेची गरज. जाऊया एक सुमधूर सॉंग कडे आणि येऊया मैदानाकडे. घ्या वीरू बाबरेचे 2 षटकार या मॅच मध्ये ध्रुव 11 सातपाटी संघाला मात्र फ्रंट फूट वरती घेऊन येत आहेत. विस्फोटक बॅटिंग वीरू बाबरेकडनं. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅक वरती बघायचं. अफाकला बोलवले, काफी बढ़िया गेंदबाज है अफाक, लेकिन देखना इस मैच में क्या ट्विस्ट लाते हैं. 12 गेंदों में अगर इकोनॉमी रखते हैं, कम रन देंगे तो वापसी कर सकते हैं. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. क्रिकेट के मैदान में कहा जाता है पलक झपकती, परिस्थितियां बदलती है, क्षमता गेंदबाज या फिर बल्लेबाज के पास होना अनिवार्य. अगर गेंदबाज यहाँ पर नपीतुली गेंदबाजी करते हैं, शिरगांव टीम वापसी कर सकती है. बल्लेबाज अगर कोई गलती करते हैं तो जरूर यहाँ पर मैच और रोचक रोमांचक बन सकता है. देखना है अफाक के अपने नाम के जैसा काम करेंगे. सामने वीरू बाबरे जो अपने लय में खेल रहे, अद्भुत बैटिंग से यहाँ पर तमाम क्रीड़ा प्रेमियों के दिल में अपने बेहतरीन खेल के ट्रेडमार्क को दिखा रहे. वो है वीरू बाबरे. 12 में 12 की दरकार और अफाक इस बार पैविलियन इन की तरफ से गेंदबाजी के लिए तैयार. फील्डिंग की व्यूहरचना अगर देखेंगे, बैकवर्ड लेग, स्क्वायर लेग, मिड विकेट एंड लॉन्ग ऑन साइड में फील्डिंग फील्डर है. इस बार टैप के ऑन साइड में सिंगल जरूर मिलेगा. 1 रन के सारे स्कोर में इजाफा. 25 के ऊपर स्कोर कार्ड आगे सरकता हुआ. अफाक आए हैं गेंदबाजी के लिए. अगर यहां पर कम रन देते, विकेट चटकाते तो मैच आने वाले पलों में एक अच्छी राह की तरफ अग्रसर होगी. आदिल और वीरू बाबरे की जो बल्लेबाजी है, अगर वही बल्लेबाजी आगे बढ़ेगी तो मैच सातपाटी के पक्ष में जल्दी जाएगी. लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, कभी भी किसी भी वक्त पलट सकता है, पलटवार हो सकता है. तो देखना अफाक तैयार एक बार फिर. सामने आदिल. इस टूर्नामेंट में आदिल ने काफी बढ़िया खेल खेला है. कल मैन ऑफ द मैच बने थे. आज देखना यहां पर किस तरह से बल्लेबाजी करेंगे. अगली गेंद इस बार डॉट बॉल, डॉट चेंडू वाला आहे. ऑप्शनच्या थोडंसं बाहेर. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. चांगला चेंडू अफाक हाताळताना आपल्याला बघायला मिळते. 10 चेंडूमध्ये 11ची गरज आहे आणि इथे या मॅच मध्ये येण्यासाठी अफाक आपलं 100% देण्याचा प्रयत्न करतील आणि ते प्रत्येकाने करावं. कारण संधी तुमच्याकडे कमी असतात. ज्या ज्या वेळेला संधीचं सोनं तुम्ही करतायत त्या वेळेला मात्र तुमचं क्रिकेटच्या मैदानामध्ये जे फ्युचर आहे ते ब्राईट होत असतं आणि ते ब्राईट बनवायचं आहे, ते तुमच्या हातामध्ये. बघायचं आहे अफाक तयार. आदिलच्या अगेन्स्ट चेंडू क्रमांक 30 घेऊन मार्गस्थ होत आहेत. इथे उडवलाय चेंडूला. चेंडू मात्र सरळ जातोय. तो लॉंग ऑनला डॉमिनेट करत डिस्पॅच केलाय. बिग हिट, सिक्सर. आता गरज आहे ती 5 धावांची. जबरदस्त शॉट, षटकार, इरादे स्पष्ट आहेत आदिलचे. यावेळेला खोदून काढले चेंडूला मिड ऑफ रिजा एक्स्ट्रा कव्हर्सला. सिंगल कंप्लीट होईल. 4 धावांची गरज. प्रथम बॅटिंग करताना फक्त 35 धावा स्कोर कार्ड वरती आणि त्यानंतर वीरू बाबरेचे 2 ट्रेडमार्क या मॅच मध्ये सातपाटी संघाला विजयाच्या समीप घेऊन जात आहेत. 4 धावांची गरज आहे. वीरू बाबरे मात्र कशा पद्धतीने फिनिश करतील
सिंगल डबल कडे कॉन्सन्ट्रेशन की एक मोठा शॉट मारून मॅचला संपवतील, काय असेल गेम प्लॅनिंग वीरू बाबरे यांची. आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये. ओ माय गॉड, इनबॅलन्स झाले थोडेसे. आणि या ठिकाणी नक्कीच चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून काय घडलंय तिथे. पंचांचा कॉल आहे. दरम्यान आम्ही विनंती करतोय या विभागातील एक यशस्वी आयोजक ज्यांच्या माध्यमातून या विभागातील सर्वात जबरदस्त टुर्नामेंटचं नियोजन केलं जातं, एबी ट्रॉफीचे सर्वे सर्वा सन्माननीय आदरणीय अजयजी भोईर सरांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अजयजी भोईर साहेब आपण या. मॅनेजमेंट काय असं उपेची घरज साहेब त्यांच्या समवेत माजी सरपंच आपल्याला बघायला मिळतात. केळवरोड वाकसे ग्रामपंचायत अनमोल अशी दोन्ही रत्न आमच्या मुख्य मंचावरती येताना वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अजयजी भोईर साहेब आणि उपेची घरज साहेब हृदयाच्या अंतकरणापासून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. षटकार प्लेयरने षटकार दिलेला आहे. थँक्यू, गुड स्पोर्ट्समॅनशिप. आणि संदीपजी म्हात्रे यांना मी विनंती करतोय, संदीपजी म्हात्रे प्राणजी भोईर यांना मी विनंती करतोय आपण यायचंय. पालघर स्पोर्ट्स क्लबचे मेंटॉर आपल्याला बघायला मिळतात संदीपजी म्हात्रे सर, यांचंही या ठिकाणी नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एबी ग्रुप ज्यांनी सर्वांच्या मनामध्ये घर केलंय त्याचं प्रमुख कारण 3 जबरदस्त यशस्वी असं नियोजन सर्वांच्या माध्यमातून सर्वांना बघायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून नाईट क्रीडा स्पर्धा आयोजन करणं भरपूर मोठं काम, परंतु ते सहजपणे कसं हँडल करावं याचं मूर्तिमंत उदाहरण